नमस्कार. आज आपण करणार आहेत कांदा लसूण न वापरता झटकीपट असं तयार होणारी बेसन भेंडी करणार आहेत मुलांच्या डब्यांसाठी किंवा ऑफिसच्या डब्यांसाठी. हे मसाला रात्री जरी करून ठेवला आणि झटकीपट सकाळी 10 मिनिटांमध्ये भेंडी मसाला तयार होती आणि झटकीपट तयार होते. अजिबात चिकट होत नाही आहे. रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो भेंडी घेतलेली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतलं गेलं चांगलं पुसून घ्यायचं. पाणी अजिबात ठेवायचं नाही भेंडीवरती. पाणी जर ठेवलं तर भेंडी चिकट होती. पुसून घेतलं गेला एका भेंडीचे 2 तुकडे करून घ्यायचे उभे कापून किंवा 3 केळाचे मोठे असेल तर. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत पाऊण वाटी. वाळलेलं खोबऱ्याचं तुम्ही खिस घेतलं तरी चालतंय. 2 लाल मिरच्या, 2 चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा धने घेतलेले. धने जर नसेल तर धने पावडर वापरलं तरी चालतंय. बारीक गॅसवरती हलकं भाजून घ्यायचं. जास्त काही भाजायची गरज नाही आहे. फक्त हे मधला वल्लावा कमी करायचा आपल्याला. हलकंसं भाजून झालेलं आहे बघा. थंड करायला ठेवायचं आता हे. आणि त्याच पॅनमध्ये 4 चमचे बेसन टाकून घेणार आहे. इथं हे पोहे खायचे 4 चमचे घेतलेले आहेत. मंद गॅसवरती बेसन भाजून घ्यायचं. मंद गॅसवरती भाजलं म्हणजे बेसन बी चांगलं भाजलं जातं आहे आणि तेल वापरायचं नाही. बेसन भाजताना असंच भाजून घेणार आहे. इथं छान असं खमंग वास यायला लागला बेसनाचा. बेसन चांगलं भाजलेलं आणि बारीक गॅसवरतीच भाजायचं बेसन. मग या पद्धतीने चांगलं भाजून झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमच्याभर कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी पण बेसनासोबत हलकीशी भाजून घ्यायची, कारण बेसन गरम पटकन अशी कस्तुरी मेथी पण भाजली जाते. 1 मिनिटासाठी चांगलं भाजून झालं की त्याला पण बेसनला थंड करायला ठेवायचं. म्हणजे आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचं, त्यामुळे थंड करूनच घ्यायचं. ही शेंगदाणे खोबरं मिक्सरमधनं टाकून घ्यायचं. हे थंड झाले त्यामुळे टाकून घेतलं की कस्तुरी मेथी बेसनही टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. पचायला हलकी असेल, कलर बी चांगला येते भाजीला. 1 चमचेभर आमचूर पावडर टाकायची. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा. हे सगळं मसाला टाकून घेतलं की मिक्सरमधनं फिरून घेणार आहे. इथं पाणी न वापरता फिरवायचं आहे आणि चालवून करून 2-3 वेळेसच फिरून घ्यायचं. जास्त बारीक करायचं नाही आहे. बघा या पद्धतीने असं मोठंच वाटून घ्यायचं. एकदम असं बारीक करायचं नाही आहे. 2 ते 3 वेळेस फिरून घेतलं की लगत मिक्सर चालू करायचं नाही आहे. हे मसाला करून झालं की त्याच पॅनमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात छोटा अर्धा चमचा जिरा टाकायचे आणि 1 पिंच हिंग टाकायचं. म्हणजे कापून घेतलेली भेंडी आहे ते टाकून घ्यायचं. गॅस लो ते मिडियम ठेवायचा. लो ते मिडियम गॅसवरतीच भेंडी चांगली परतून घेणार आहेत. यामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाहीत. आत्ताच फक्त पहिली भेंडी मऊ करून घेणार आहेत. 7 ते 8 मिनिटांमध्ये चांगली भेंडी मऊ होती. जास्त ओव्हर कुक पण करायची नाही आहे. भेंडी चांगली मऊ झालेली. त्यामध्ये आता ही मिक्सरमधनं वाटून घेतलेले मसाले होते ते टाकून घ्यायचं. सगळं ह्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण आता आपला वरचं कोणताही मसाला वापरायचा नाही आहे. हे सगळं चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. या पद्धतीने सगळं भेंडीला एकसारखं मसाला लावून घ्यायचा आहे. सगळं कोटिंग करून झालं की गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवर सगळं चांगलं मिक्स करायचं. बाकी भेंडीला सगळा असा मसाला लागलेला आहे. आता त्यावरती झाक ठेवायचा. बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. तर जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपण पहिलीच भेंडी मऊ करून घेतलेली. मसाले पण सगळे भाजून घेतलेले. तर मसाला भेंडी 10 मिनिटांमध्ये तयार झाली. खूप छान असा सुगंध यायला लागलेला आहे, कारण आपण बेसन शेंगदाणे खोबरं सगळे भाजून घेतलेलं होतं. आणि झटकीपट 10 मिनिटांमध्ये मसाला भेंडी तयार झाली ऑफिसच्या डब्यांसाठी किंवा मुलांच्या डब्यांसाठी. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. ऑप्शन आहे, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतंय. कांदा लसूण न वापरता झटकीपट अशी मसाला भेंडी तयार झाली आणि अगदी सोप्या पद्धतीने जास्त मेहनत न घेता झटकीपट अशी मसाला भेंडी तयार होती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.